नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट कॅपी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, ITIचे ॲडमिशन आता चालू झालेले आहेत। परवापासून याचे ॲडमिशन चालू झालेले आहेत आणि याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30 तारीख, म्हणजेच 30 जून ही तारीख आहे। आणि हा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे असायचे डॉक्युमेंट म्हणजे फॉर्म भरताना तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट असणं पाहिजे आणि आधार कार्ड असले पाहिजे। या दोन डॉक्युमेंट्सवर तुम्ही ITIचा फॉर्म भरू शकता। आणि तसेच फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला ITIचं जे कॉलेज जवळ आहे त्या कॉलेजवर जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे। तसेच फॉर्म भरताना अजून तुम्हाला कोणती कास्ट आहे, त्या कास्टला किती फी लागणार आहे हे फॉर्ममध्ये तुम्हाला समजेल। आणि हा फॉर्म कसा भरायचा याची A to Z माहिती मराठीमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि फॉर्म भरून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम आपल्याला फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे। वरती या ठिकाणी पाहू शकता ही वेबसाईट आहे admission.dviet.gov.in। ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटेल। सर्वप्रथम आपण या ठिकाणी ही नोटिफिकेशन डाउनलोड करून पाहू। या ठिकाणी आपल्याला फॉर्म चालू झाल्याची तारीख, लास्ट डेची तारीख, फेऱ्या, कोणत्या तारखेला कोणती फेरी आहे हे सर्व समजेल। या ठिकाणी पाहू शकता ॲडमिशन फॉर्म हे 3 तारखेला चालू झालेत आणि याची लास्ट तारीख आहे 30 जून। त्याच्यानंतरच खालीच प्रवेश निश्चित करण्याची तारीख 5 जून आहे ते 1 तारखेपर्यंत 1 जुलैपर्यंत आपण हे फॉर्म निश्चित करू शकतो। तसेच या ठिकाणी पहिली फेरी सांगितलेली आहे। पहिली फेरी 5 जून ते 2 जुलै या ठिकाणी आहे। या तारखा या ठिकाणी दाखवल्यात। याचप्रमाणे पहिली प्रवेश फेरी ही या ठिकाणी दिसेल। त्याचप्रमाणे खाली दुसरी फेरी, त्याच्या खाली तिसरी फेरी, त्याच्या खाली चौथी फेरी, या प्रकारे या ठिकाणी ह्या फेऱ्या आहेत। त्याचे हे वेळापत्रक आहे, हे तुम्ही डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये ठेवून नंतर पाहू शकता। सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर आपण न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करू। त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करू। जर कोणाचा बाहेरचा दुसरा कोणता बोर्ड असेल तर त्यांनी खाली दिलेलं अदर दॅन अबाउट एक्झाम बोर्ड हे सिलेक्ट करून तुम्ही फॉर्म भरू शकता। आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करून या ठिकाणी रोल नंबर टाकून घेऊ। तुमचा 10वीला जो रोल नंबर होता तो टाकू। त्याच्यानंतर उत्तीर्ण वर्ष टाकू या ठिकाणी, म्हणजे तुमची 10वी ही कोणत्या वर्षीही तुम्ही पासआउट झाला ते वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर कोणत्या महिन्यात तुमची 10वी ही पास झाली ते महिना या ठिकाणी टाकून घ्यायचा। त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। जी जन्मतारीख तुमची 10वीच्या बोर्डावर असेल, बोर्ड सर्टिफिकेटवर असेल, ती तारीख या ठिकाणी टाकून घ्या। व्यवस्थित तारीख टाकून घ्यायची, याच्यात चूक झाली कामा नये। त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं पहिलं नाव टाकू, त्याच्यानंतर लास्टचं नाव टाकू। त्याच्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली ईमेल ID टाकायचा आहे। त्याच्यानंतर पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड हे सर्व डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर खाली दिलेलं कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे आणि रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे। ही सर्व माहिती मी तुम्हाला टाकून घेऊन दाखवतो। या ठिकाणी मी सर्व डिटेल्स टाकले आहेत। तर या ठिकाणी फक्त तुम्हाला आता मी मोबाईल नंबर कसा व्हेरीफाय करायचा ते या ठिकाणी दाखवतो। मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर पुढे व्हेरीफायचं बटन येईल, त्या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मोबाईलवर आपल्या एक OTP येणार। OTP आल्यानंतर तो OTP या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे, व्यवस्थित टाकायचा आहे। त्याच्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपलं मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होईल सक्सेसफुली। त्याच्यानंतर खाली ईमेल ID पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून रजिस्टर करायचं आहे। हे सर्व करून झाल्यानंतर मी रजिस्टर या बटनावर क्लिक करतो। त्याच्यानंतर असा या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर येईल, तो नंबर आपल्याला सेव्ह करून ठेवायचा आहे आणि याचा तुम्हाला एक मेसेज पण येईल तुमच्या मोबाईलवरती, तो जपून ठेवायचा आहे। ह्या नंबरवरूनच आपण आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे। आता सर्वप्रथम आपल्याला हा आलेला क्रमांक आपण कॉपी करून घेऊ। या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। तर या ठिकाणी एक तुम्हाला गोष्ट सांगतो, पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी या सर्व फेऱ्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला कॉलेज कसं टाकायचं, याच्यामध्ये ट्रेड कसा घ्यायचा, या सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ही सर्व माहिती आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे वेळोवेळी समजत जाईल। तसंच आपला ग्रुप जॉईन करायला विसरू नका। तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी आता रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक केलेलं आहे। रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे लॉगिन या बटनावर क्लिक केलेलं आहे। तर या ठिकाणी आपण कॉपी केलेला नंबर या ठिकाणी टाकून घेऊ। त्याच्यानंतर पासवर्ड जो तयार केला आहे तो पासवर्ड या रकान्यात टाकून घेऊ। पासवर्ड टाकून झाल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा तो खालच्या रकान्यात टाकून घेऊन डायरेक्ट लॉगिन या बटनावर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस हे पेंडिंग वगैरे दाखवत आहे, फी नॉट पेड असं दाखवत आहे, ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग। जर हे आपण आता फॉर्म भरून झाल्यानंतर हे सगळं कन्फर्म होईल किंवा सबमिट होईल। तर सर्वप्रथम आपण आता या ठिकाणी ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजवरती एक बाण आहे,
त्या बटनावर क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावर क्लिक करून घेऊ. ते सर्व झाल्यानंतर ओके बटनावर क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर आपण भरलेली माहिती या ठिकाणी दाखवेल आणि जी आपण माहिती भरली नाही ती या ठिकाणी आता भरून घ्यायची आहे. जसं की आपल्याला या ठिकाणी जेंडर भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर धर्म कुठला तुमचा, कास्ट कोणती, हे सर्व या माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जातीचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे कास्ट सिलेक्ट झाल्यानंतर. त्याच्यानंतर खाली दिलेले ॲन्युअल इन्कम टाकायचे आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, म्हणजे तुमच्या वडिलांचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवर या बटनावर क्लिक करायचं आहे. तर ही बातमी आपली टाकून झाली. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस भरायचा आहे. जो कोणता तुमचा ॲड्रेस असेल तो या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. जसं की ॲट पोस्ट, त्याच्यानंतर तुमच्या नगरचं नाव किंवा रोडचं नाव वगैरे जसं असेल तसे ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट हे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. स्टेट टाकलेलं असतं, आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. ते झाल्यानंतर पुढे तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तालुक्यामध्ये तुमचं गाव कोणतं ते गाव सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी पिनकोड ॲटोमॅटिक जनरेट होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी विचारेल तुम्ही ऑर्फन आहात का. ऑर्फन असेल तर येस करा, नसेल तर नो करा. ती जर वरची माहिती आपली कोणती नसेल तर डायरेक्ट खाली आपल्याला आपली दुसरी माहिती टाकायची आहे. या ठिकाणी वडिलांचं आणि आईची माहिती टाकायची आहे. या ठिकाणी वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे. या रकान्यात वडिलांचं नाव टाकून झाल्यानंतर या ठिकाणी असा डिस्प्ले दिसेल, तुमचं हेच बरोबर नाव आहे का, तर ओके करायचं आहे. त्याच्यानंतर आडनाव टाकून घ्या. तसेच आईचं नाव टाकून घ्या आणि त्याच्या खाली सरनेममध्ये आडनाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विचारेल वडील काय करतात, ते टाकून झाल्यानंतर आईला पण तसंच विचारेल आई काय करते, तर सेल्फ एम्प्लॉयड वगैरे तुमचे काय करत असतील ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे ऑप्शन आपल्यासाठी नाही आहेत, त्याच्यामुळे ते ओपन होत नाहीत. त्याच्यानंतर खाली ॲन्युअल इन्कम विचारेल, ते ॲन्युअल इन्कम टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर डोमासेल स्टेट, डोमासेल डिस्ट्रिक्ट ते कोणतं आहे तुमचं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करून दोन्ही ठिकाणी तालुका सिलेक्ट करून नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सर्व माहिती टाकून झाली. नेक्स्ट पेजवर क्लिक करा. त्याच्यानंतर विचारेल तुमच्या डिफेन्समध्ये आहेत का, म्हणजे आर्मी वगैरे नेव्हीमध्ये वगैरे आहेत का, अदर कॅटेगरी आहे का, 10वीला असताना कोणती एक्झाम वगैरे दिली ती का, ड्रॉइंगची एक्झाम असेल, स्पोर्ट्समध्ये असेल, कोणतं काय आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करून नेक्स्ट पेजवर क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्याला विचारेल क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे आहे. तुमची 10वी कुठून झाली ते, पहिल्यांदा जिल्हा सिलेक्ट करा, नंतर तालुका, त्याच्यानंतर गाव, कोणत्या गावात तुमची 10वी झाली ते गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी हे डिटेल्स व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या. याच्यावर तुमचं सर्व माहिती डिपेंड असते. हे सर्व माहिती टाकून झाल्यानंतर ह्या गोष्टी वाचा. जर त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर येस करा, अदरवाईज नोच असू देत, आहे तसेच असू देत डिटेल्स. त्याच्यानंतर तुमचे या ठिकाणी मार्क्स टाकायचे आहेत. आता तुमचा 10वीचा रिझल्ट लागला, त्या रिझल्टवर तुम्हाला कोणत्या विषयाला किती मार्क्स पडले ते या ठिकाणी सर्व माहिती भरून घ्यायची आहे. सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या. तुम्हाला मराठी विषयाला किती मार्क्स होते, हिंदीला किती होते, इंग्लिशला किती होते, मॅथमॅटिक्सला किती होते, सायन्स, सोशल सायन्स या सर्व विषयांचे मार्क्स या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत. तुम्हाला होतं ते बेस्ट ऑफ 5 होतं, त्यामुळे 500पैकी तुमच्या मार्कशीटवर दाखवत असेल, पण या ठिकाणी 6 विषयाचे बरोबर मार्क्स टाकून घ्यायचे आहेत. हे मार्क्स टाकून झाल्यानंतर खाली दिसेल 600पैकी तुम्हाला किती मार्क्स होते ते या ठिकाणी दिसेल. तर हे सर्व बरोबरच ठेवायचे आहेत, त्याच्यामध्ये काही करेक्शन वगैरे काय करायचं नाही किंवा ते चुकीचं काही नाही आहे, ते टाकून घेतलेलं बरोबरच असतं. 500पैकी 311 वगैरे तुमच्या मार्कशीटप्रमाणे हे नसणार आहे. त्याच्यानंतर विचारेल तुमची 12वी झाली आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल खाली तुमची 12वी सोडून एक्स्ट्रा कोणतं क्वालिफिकेशन झालं आहे का, ITI झालं आहे का वगैरे, असेल तर येस करा, नसेल तर नो करून आहे तसं ठेवून नेक्स्ट पेजवर क्लिक करा. त्याच्यानंतर ITI वगैरे कधी दिलता का, याच्या आधी ITIची वगैरे प्रवेश वगैरे घेतलेला का ते विचारेल, तर येस करा, नसेल तर नो करून नेक्स्ट पेजवर या बटनावर क्लिक करून आपल्याला पुढच्या माहितीसाठी जायचं आहे. या ठिकाणी नेक्स्ट पेजवर क्लिक करून घेऊ आपण आणि पुढच्या माहितीवर जाऊ आपण. या ठिकाणी नेक्स्ट पेज हे ओपन होईल. ते याच्या ठिकाणी आपल्याला मूळ जिल्हा कोणता आहे तुमचा ते विचारेल, ते सांगली या ठिकाणी ॲटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर तुम्हाला हे फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म हा व्हेरीफाय करायचा असतो, तर तो कुठल्या गावात करायचा आहे, कोणत्या कॉलेजवर करायचा आहे, तर या ठिकाणी त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी जिल्हा तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तालुका,
त्याच्यानंतर त्या तालुक्यामध्ये कोणते कॉलेज आहेत, त्या कोणत्या कॉलेजवर तुम्ही जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर या कॉलेजवर तुम्हाला जाऊन परत तो फॉर्म हा सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर पेमेंट करायचं आहे आपल्याला. मेक पेमेंट दिसेल या ठिकाणी ₹150 पेमेंट आहे. ओपन असल्यामुळे यांना ₹150 पेमेंट आहे. कास्टवाल्यांना ₹100 पेमेंट असतं. तर या ठिकाणी UPI सिलेक्ट करून या ठिकाणी पेमेंट करू शकता. जर तुमच्याकडं कार्ड्स वगैरे असतील तर कार्ड्स या ऑप्शनवर जाऊन तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. या ठिकाणी पेमेंटचे डिस्प्ले या ठिकाणी ओपन होईल. तर UPI वरून मी सध्या पेमेंट करतो आहे. तर या ठिकाणी तुम्ही पण या पद्धतीनं करू शकता किंवा तुमच्याकडे जी फॅसिलिटी अवेलेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करून घ्या. या ठिकाणी मी आता रिक्वेस्ट टाकली आहे. या ठिकाणी मोबाईल पे, फोनपेमधून पेमेंट करत आहे. रिक्वेस्ट मी ॲक्सेप्ट करतो या ठिकाणी. या ठिकाणी पिनकोड टाकतो. या ठिकाणी माझ्या मोबाईलमधून पेमेंट झालेलं आहे. पेमेंट झाल्यानंतर या ठिकाणी रिफ्रेश वगैरे बटन दाबायचं नाही. ते ॲटोमॅटिक फाईलमध्ये जनरेट होईल. या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. तर असा विंडो ओपन होईल. तर ही पेमेंट स्लिप आपल्याला डाउनलोड करून ठेवायची आहे. तर या ठिकाणी ही पेमेंट स्लिप डाउनलोड करून ठेवा. त्याच्यानंतर ओके बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करू. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज या बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर या ठिकाणी ही माहिती दिसेल. याच्या खाली बटन आहे जनरेट फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट या ठिकाणी असते, एक मराठी आणि एक इंग्लिशमध्ये. आपण कोणती पण एक प्रिंट डाउनलोड केली तरी चालेल. तर या पद्धतीने हा फॉर्मचे प्रिंट ओपन होईल. तर ही प्रिंट ॲप्लिकेशन हा फॉर्म आणि मागाशी पेमेंट केलेली ती प्रिंट, या दोन्ही प्रिंटआउट काढून आपल्याला जे कॉलेज आता आपण सिलेक्ट केलं त्या कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला फॉर्म हा व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. ही फॉर्म भरायची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर हा आपला व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या ITL ॲडमिशन घेणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच जर तुम्हाला पुढची प्रोसेस जाणून घ्यायची असेल तर ॲडमिशनला कोणतं कॉलेज कसं टाकायचं, कोणता ट्रेड सिलेक्ट करायचा, एकापेक्षा जास्त कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन लिस्ट टाकू शकतो का, तर ही माहिती जर वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर हा फॉर्म कसा भरायचा ते जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढची माहिती आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टाकूच. जसं की ॲडमिशन कसे घ्यायचे, त्याच्यानंतर कॉलेज सिलेक्शन कसं करायचं, ट्रेड कसं टाकायचे, याचे व्हिडिओ आपण टाकणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला अत्यंत आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.